सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। मी भारती आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज जो आहे आपण अस्तरचं ब्लाउज स्टिचिंग करणार आहोत। तो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा। चला तर मग आता आपण स्टार्ट करूया। तर बघा मी पूर्ण पाटाशी जोडून घेतलेले आहेत। पूर्ण पॅटर्न अस्तरला मेन फॅब्रिक असं जोडून घेतलेला आहे। क्रॉस पट्टी आमोरा समोर घेतली आणि अगदी व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे। आणि बॅक पार्ट बघू शकता पूर्ण रेडी करून घेतलेला आहे अगदी पूर्ण फिनिशिंग सहित। तर आता जो आहे आपण कटोरी फ्रंट पार्ट जो आहे आपण स्टिच करणार आहोत। तो व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता आपण स्टार्ट करूया। तर आता आपण सगळ्यात अगोदर कटोरी आणि साइड पार्ट, तर कटोरी आणि साइड पार्ट सगळ्यात अगोदर आपण जोडून घ्यायचे आहे। बरोबर अगदी आमोरा समोर दोनही भाग आणि अर्धा इंच वर आपण टिप लावून घ्यायची आहे। तर बघा अर्धा इंच वर मी टिप लावून घेत आहे। आता दुसरा साइड पार्ट आणि कटोरी, साइड पार्ट खाली आणि कटोरी वर। तर अर्धा इंचावर आपण टिप लावून घेत आहोत। तर बघा आता आपले दोनही भाग सारखे असे आलेले आहेत आणि अगदी आपल्याला नोकनी एकदा प्रेस करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेत आहे आणि डबल टिप लावून घेत आहे। जसं की तुम्हाला ज्या पद्धतीने सोपी वाटत असेल त्या पद्धतीने आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। आणि जो टक्स लावतो आपण, कधी कटोरीला टक्स लावून घेतो आणि त्याच्यानंतर आपण कटोरी जोडून घेतो। तर ज्या पद्धतीने तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघा आता मी इथून थोडा एक्स्ट्राचा भाग जो आहे हा कट करून घेत आहे आणि कटोरी एकदम सारखी करून घेत आहे। तर बघा एकदम प्लेन अशी आपली कटोरी आलेली आहे। आता आपण इथं टक्स लावून घेऊ। आपण अर्धा इंच आहे काचपट्टीसाठी सोडून घ्यायचा आहे आणि इथून 1.5 इंच मार्जिन। तर बघू शकता मी इथं 1.5 इंच घेत आहे, 2.5 इंच वर टक्स आणि क्रॉसमध्ये आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर बघा मी इथं क्रॉसमध्ये टिप लावून घेत आहे। तर बघा आपली प्रॉपर अशी कटोरी तयार झालेली आहे अगदी छान। तर आता दुसरा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे। तर बघा इथून आता थोडा भाग आपण आयपट्टीसाठी सोडून घेतलेला आहे आणि इथं 1.5 इंच आणि टक्स जो आहे 2.5 इंच आणि क्रॉसमध्ये आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर बघा इथं क्रॉसमध्ये आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर मी इथं टिप लावून घेत आहे। तर आता आपण टिप एक टक्स लावून घेतलेला आहे। तर बघा अगदी व्यवस्थित आपला टक्स आलेला आहे। कोणत्या साईडनं कमी आणि कोणत्या साईडनं जास्त असं आलेलं नाही आहे, अगदी बरोबर। तर आपण डबल टिप लावून घेऊ। आता त्याच्यानंतर हा भाग आपल्याला बघा हा भाग मी कट करून घेत आहो, नाहीतर आपल्याला कटोरीच्या साईडनं दुमपटून घ्यायचा आहे। तर मग बघा मी हा भाग कट करून घेत आहे। अगदी छान आपली कटोरी तयार झाली। आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा क्रॉसपट्टी जे आहे तो वर ठेवली आहे आणि कटोरीचा भाग खाली आहे। उलट्या साईडनं उलटा भाग वर आहे क्रॉसपट्टीचा आणि कटोरीचा सरळ भाग आपण खालच्या साईडनं घेतलेला आहे। तर आता आपण इथून एक टिप लावून घेत आहोत आणि जो एक्स्ट्रा वाटत आहे आपल्याला तो भाग असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा मी इथं कट करून घेत आहे आणि हा भाग आहे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। तर बघा असा रोल करत घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर असं करून घ्यायचं आहे। तर बघा अस्तर आपण असं ठेवून घेतलं आणि आता आपण एक टिप लावून घेत आहोत। अगदी आपण जे सगळ्यात अगोदर टिप लावली त्याच टिपवरून आपल्याला दुसरी टिप लावून घ्यायची आहे आणि जो आपला अंदरचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। तर पूर्ण अगदी छान आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे। तर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जो एक्स्ट्रा झालेला भाग कट करून घ्यायचा आहे आणि इथून जो आपल्याला कमी जास्त वाटत आहे तो एकदम सरळ करून घ्यायचा आहे। तर बघा एकदम सरळ करून घेतलं। आता त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पार्टला आपल्याला क्रॉसपट्टी तशीच जोडून घ्यायची आहे। तर बघा मी
आता कटोरीचा भाग वर केलेला आहे आणि क्रॉसपट्टीचा भाग खाली केलेला आहे। सरळ जो भाग आहे तो खाली आहे क्रॉसपट्टीचा आणि उलटा जो भाग आहे तो वर आहे। आता आपण एक टीप लावून घेतली। आता त्याच्यानंतर आपल्याला काचपट्टी जे आहे ते लावून घ्यायची आहे। तर बघा सॉरी हुक पट्टी आणि आय पट्टी, तर डबल पट्टी घ्यायची आहे जशी पाहू शकता तुम्ही अशी, आणि आपण आता कट करून घेत आहोत। तर बघा अशी आपल्याला मोड जे आहे त्याच्यावरून आपल्याला पलटी करून अशी साधारणतः आपल्याला 1.5 इंचाची किंवा 1.25 इंचाची पट्टी घ्यायची आहे, हुक पट्टी। तर बघा अशी आपण हुक पट्टी तयार करून घेतली। आता त्याच्यानंतर आपण ही जी आहे तर ही पट्टी आहे आय पट्टी। तर बघा आमोरासमोर आपण दोनही भाग असे घ्यायचे आहे आणि जो भाग आपला कमी जास्त झालेला आहे तो अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे, एकदा चेक करून घ्यायचा आहे। आणि आता आपण आय पट्टी लावून घेणार आहोत। आता साधारणतः 3.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे। तर बघा अशी, आणि दुमपटून आणि उलट्या साईडनं आपण लावून घ्यायची आहे। तर अगदी आपल्याला 1/2 इंचावर टिप लावून घेत आहोत। आता 1/2 इंचावर आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर बघा मी इथं 1/2 इंचावर टिप लावून घेत आहे। आणि आता आपण इथं 2-2 बोट मोजून सनी आपल्याला मार्जिंग करून घ्यायचे आहे। आणि एक्स्ट्राचा भाग जो आहे मी कट करून घेत आहे। बघा 2-2 बोट असं 2-2 बोटाच्या अंतरावर आपण मार्जिंग करून घ्यायचे आहे, बघू शकता। आणि आता हाच भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे, त्याच्यावर एक पलटी करून घ्यायची। आणि आता आपण इथं आय तयार करून घेत आहोत। जिथं आपण आय करत आहोत त्या ठिकाणी डबल टिप लावून घ्यायचे जेणेकरून आपले आय निघले न पाहिजे। तर बघा इथून डबल टिप लावून घेत आहे मी। तर आपल्याला 5 आय असे तयार करून घ्यायचे आहेत। तर आता आपले आय तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची आहे। तर बघा 1.25 इंचाची 1.5 इंचाची साधारणतः आपण घेऊ शकतो। तर आता कटोरीचा भाग खाली आणि हुक पट्टी आहे जे वर। तर बघा हुक पट्टी वर ठेवली आणि कटोरीचा भाग खाली, आणि एक्स्ट्रा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला दाबटीप। तर आता दाबटीप झाली, त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे जास्त जो झालेला आहे, आणि अशी दुमपट मारून घ्यायची आहे म्हणजे कटोरीच्या मागच्या साईडनं। आणि आता याच्यावर आपल्याला एक टीप लावून घ्यायची आहे। तर बघा आता आपली टीप लावून झाली। एकदा चेक करून घ्यायचा आहे, जो आपला कमी जास्त झालेला भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि कटोरीला सेम असा आकार द्यायचा आहे। तर बघा इथं आपण चेक करत आहोत आणि सारखं भाग आपल्याला, आणि कटोरीचा राऊंड शेप जो आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरीचा जो राऊंड शेप आहे अगदी छान असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे। तर बघा एकदम गोल आकार आपली कटोरी अशी तयार झाली, गोल गळा समोरचा। ह्या पण साईडला आपल्याला तसाच राऊंड द्यायचा आहे। तर बघा मी ह्या पण साईडनं छानसा असा गोल आकार देत आहे। आणि आता जो आहे आपण पाइपिंग करून घेणार आहोत। तर बॅक पार्टचा आपण गळा तयार करून घेतलेला आहे। तर असं एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे जो आपला कमी जास्त झालेला भाग आहे। तर बघू शकता असं आपल्याला एकदा चेक करून कट करून घ्यायचा आहे। तर बघा दोनही भाग आपले सारखे झालेले आहेत। आता आपण पाइपिंग पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर बघा पाइपिंग पट्ट्या क्रॉसमध्ये असलेल्या कट करून घ्यायच्या आहेत। तर मी इथं पाइपिंग पट्ट्या क्रॉसमध्ये असलेल्या कट करून घेत आहे, आणि एकाला एक अगदी असे जोडून घेत आहे। तर बघा असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अगदी कमी वेळेमध्ये आपला ब्लाउज शिवून तयार होतो। जर आपण जर एका मागे एक जर साइड पार्ट जोडत गेलो तर कमी वेळेमध्ये आपला ब्लाउज तयार होतो।
तर कसा वाटला माझा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून माझी जे पण मी व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल अशा छान छान व्हिडिओची। तर आता आपली पाइपिंग पट्टी जोडून झाली, एक्स्ट्राचा भाग कट केला आणि छोटे छोटे इथं कट्स लावून घ्यायचे आहे। तर बघा मी इथं छोटे छोटे असे कट्स लावून घेत आहे, जेणेकरून आपली पाइपिंग अगदी छान आणि व्यवस्थित आली पाहिजे। आणि थोडा भाग इथून पलटी करून याच्यावर टीप लावून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता। तर ह्या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित कटिंग केली आणि ब्लाउजचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। तो जर तुम्ही नाही पाहिला असेल तर एकदा नक्की चेक करा। तर बघा आता आपण टीप लावून घेतली आणि हा भाग एक्स्ट्राचा भाग इथून कट केला, इथून पण कट केला आणि अंदरच्या साइडनं डुंपट मारून एक पलटी करून आपण याच्यावर टीप लावून घेत आहोत। तर बघा इथून पाइपिंग करून घेत आहोत आपण, अगदी छान गोल आणि मस्त छोटी बारीक अशी पाइपिंग करून घेत आहोत आपण। आणि हा भाग जो आहे असा या साइडनं पलटवून घ्यायचा आहे, इथून डबल टिप। तर बघा आता आपली पाइपिंग झाली आणि कटोरी सगळं व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित आपलं फ्रंट पार्ट तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत। तर अगदी आपल्याला आमोरासमोर असे पाठ ठेवून घ्यायचे आहे, सरळ साइडनं बघा, सरळ साइडनं आपण टीप लावून घेणार आहोत। तर बघा इथून पाव इंचावर आपण टीप लावून घेत आहोत आणि दुसऱ्या साइडनं पण पाव इंचावर टीप लावून घ्यायची आहे। आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा इथं एक्स्ट्रा जो धागेधुगे निघलेले आहेत तो मी कट करून घेत आहे आणि आता आपण हाच पार्ट असं उलटं करून घ्यायचा आहे। तर बघा मी इथं उलटं करून घेत आहे आणि इथून आपण अर्ध्या इंचावर आता टीप लावून घेणार आहोत। तर बघा इथं अर्ध्या इंचावर आता टीप लावून घेत आहोत, इथून डबल टीप आणि तसंच ह्या पण भागाला आपण अर्ध्या इंचावर टीप लावून घेत आहोत, इथून डबल। आता डबल टिप लावून घ्यायची आहे। तर बघा आता आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि हा जो आहे इथून कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता कमी जास्त झालेला भाग आहे, कधी बॅक पार्ट जास्त होऊ शकतो, कधी फ्रंट पार्ट जास्त होऊ शकतो। तर हा भाग असा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपण बाही जोडून घेणार आहोत। तर अगदी आपलं व्यवस्थित तयार झालेला आहे ब्लाउज। तर आता कंबर 7 चौक 28 साइजची कंबर आहे। तर आपल्याला इथं 7 इंचावर मार्जिंग करून घ्यायची आहे। आता इथून पण आपल्याला तसंच एकदा मार्जिंग बघा आयपट्टी जे तयार केली आहे ते सोडून घेऊन हुकपट्टीपासून आपल्याला मोजून घ्यायचे आहे। 7 चौक 28 साइजची कंबर आहे। तर इथं दंडघेर आहे 5 इंच। तर बघा इथं 5 इंच दंडघेर घेत आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग घेत आहे। तर सरळ साइडनं आपल्याला टीप लावून घेत आहे, मी बघू शकता सरळ साइडनं आपण टीप लावून घेत आहोत। तर बघा इथं सरळ साइडनं आपण टीप लावून घेत आहोत, अगदी दोनही भाग आपले सारखे आले आहेत आणि हा जो एक्स्ट्रा जो भाग आहे, जो धागे निघलेले आहे, हा भाग मी कट करून घेत आहे आणि आता आपण सरळ साइडनं शिलाई केली। आता त्याच्यानंतर तोच भाग उलट करून घ्यायची आहे आणि जो आहे आपण जे मार्जिंग केलेली आहे तेच मार्जिंगवरून टीप लावून घ्यायची आहे। जर आपली मार्जिंग एका ठिकाणी आली तर मार्जिंगचं मध्य घ्यायचं आहे आणि टीप लावून घ्यायची आहे। आता इथं आता आपला मुंडा जो आहे 7 इंच आणि छातीचा चौथा भाग आहे 8 इंच। तर बघा अगदी परफेक्ट आपलं दोनही माप सारखं आलेलं आहे। तर आता आपण टीप लावून घेतो आणि दंडघेर आता आपण दंडघेर जो आहे इथून एकदा आपल्याला
चेक करून घ्यायचे 5 इंच आणि इथं आपण टिप लावून घेत आहोत। तर आपल्याला एक्स्ट्राच्या 2-3 टिप लावून घ्यायच्या आहेत। तर बघा मी इथं 2-3 टिप लावून घेत आहे। तर बघा आता आपली एका साइडची फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज एक साइड तयार झालेला आहे। बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्या ब्लाउजची फिनिशिंग आलेली आहे। आता आपल्याला दुसऱ्या साइडनं पण तशीच फिटिंग करून घ्यायचे आहे। अगदी आपल्याला दोन्ही भाग सारखे आणि आपण सरळ साइडनं टिप लावून घेत आहोत। आणि जो एक्स्ट्रा भाग झालेला आहे आता कट करून घेत आहोत। तर एक्स्ट्राचा भाग आपण कट केलेला, त्याच्यानंतर आता आपण उलट्या साइडनं आपण दंड घेर आहे 5 इंच। तर इथं आपण मार्जिन केली आणि इथून डबल टिप लावली आणि इथून आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे। तर आता मुंडा आहे आपला 7 इंच। एकदा आपल्याला मुंडा चेक करून घ्यायचा आहे 7 इंच आणि छातीचा चौथा भाग आहे 8 इंच आणि इथून आपण 7/28 साइज जर आपण मार्जिन केलेली आहे त्या ठिकाणून आपल्याला टिप लावून घ्यायची आणि डबल आपल्याला टिप लावून घ्यायची आहे, डबल टिबल। ठीक आहे, तर अशा छानशा व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर आपलं ब्लाउज एकदम फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे। तर अशा छानशा व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल, थँक्यू सो मच। असेच व्हिडिओ पाहत चला आणि ट्राय पण करत चला। धन्यवाद, बाय।